आज 6 डिसेंबर महामानव आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि सगळ्यांनी त्यांच्यासारखं व्हायला हरकत नाही आहे, कारण त्यांनी संस्कृती राष्ट्रभाषा व्हावी म्हणून एका महाकाव्यात उल्लेख केलेला आहे त्यांच्या, किंवा जी आपली काय म्हणतो संहिता जी तयार केली लोकशाहीचं सगळं, तर ते त्यांनी तयार केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं महत्त्व आपल्या जीवनात खूप आहे. तर आज आपण त्यांचाही जन्मदिवस हे साजरा करायचा किंवा निर्माण जे काय असेल ते. आता आज मुद्दाम मी असं म्हटलं होतं पसायदान तर घ्यायचंच आहे, बघू आता इथून पुढं वेळ आपली सुरू होईल. तर उद्या चंपाषष्ठी आहे आणि आपला सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे मी सकाळी असं ठरवलं की त्यांच्याबद्दलचं म्हणजे मल्हारीबद्दल थोडीशी आपण एक समर्थांनी रचलेली सवाई आहे. आता सवाई हा एक वेगळा प्रकार आहे काव्याचा आणि त्याच्यामध्ये असं ठासून बोलायचं असतं सगळं. आणि पूर्वी कसा मुजरा वगैरे करायचा, तसं शेवटी तो जय जय श्रीराम म्हणत मुजरा करायचा असायचा. तर खूप जणांकडून उत्तरेकडील भागात समर्थांचं जेव्हा वास्तव्य होतं तेव्हा त्यांनी काही मुलांकडून तिकडच्या सवाई प्रकार ऐकला आणि त्यांना कळलं की तेथील प्रांतात राजाची देवाची स्तुती अशा प्रकारे करण्याची पद्धत आहे. म्हणून सवाई म्हणजे चढवून सांगणं, राजांना देवांना खुश करण्यासाठी त्यांचं गुणगान करणं, आणि तो प्रकार त्यांना आवडला म्हणून त्यांनी अशा खूप सवाई म्हणजे वाराची सवाई आहे, आपल्या काही देवांच्या सवाई आहेत, काही स्थळांच्या पण सवाई त्यांनी रचलेल्या आहेत. तर मारुतीरायन हे त्यांचं तर प्रिय दैवत आहे, त्याच्यावरही त्यांनी काही आणि मराठी शब्द अस्सल त्यांनी वापरले आहेत, काही शब्द हिंदी पण वापरलेले आहेत. आता आपल्याला मल्हारीची सवाई पाहायची आहे, तर प्रत्येक देवांच्या वाराप्रमाणे त्यांनी रचल्या. मी आत्ता सांगितलं तसं सोमवारची शंकराची, मंगळवार देवीची, शुक्रवार देवीची, बुधवारची पांडुरंगाची, गुरुवारी दत्तात्रेयाची गुरूंची, शनिवारी हनुमानाच्या 2 सवाया, रविवारच्या खंडोबाच्या, रामाच्या, सूर्यनारायणाच्या आणि सर्वात शेवटची सवाई आहे श्री गुरूंवरती आहे. तर ही रविवारच्या खंडोबाच्या सवाईबद्दल थोडंसं आपण बघूया. नाम जेजुरी गड सुंदर, नाम जेजुरी गड सुंदर, तेथे नांदे म्हाळसावर, संगे भैरव गण अपार, पूर्ण अवतार शिवाचा. थोडं रिपीट म्हणते म्हणजे तुम्हाला कळेल. संगे भैरव गण अपार, पूर्ण अवतार शिवाचा, पीत अश्वावरी स्वार, पीत म्हणजे पिवळ्या, पीत अश्वावरी स्वार, हाती घेऊनी तलवार, करी मणिमल्ल संहार, करी उद्धार जगाचा. मणिमल्ल हे राक्षस त्यांनी मारले होते. चंपाषष्ठीचा उत्सव थोर, चंपाषष्ठीचा उत्सव थोर, यात्रा मिळती अपार, येळकोट नामाचा गजर, भक्त आनंदे करीताती. त्यांनी जेजुरी गडावरचं सांगितलेलं आणि ते जेव्हा जेजुरीला गेले होते तेव्हा त्यांनी त्या मल्हारीचं दर्शन घेतलं आणि मल्हारीची किंवा खंडोबाची जी आरती आहे ती त्यांना तिथे बसल्यावरच पुरलेली आहे. ते खरं सांगायचं आज राहिलं आहे. दास म्हणे राम राव, दास म्हणे राम राव, राम तोची खंडेराव. म्हणजे राम आणि खंडेरावमध्ये फरक नाही. जेथे भाव तेथे देव, लक्ष पायी जडलिया. आता ती 9 लाख पायरी असं म्हणतात ना, तर त्याच्याबद्दलही थोडंसं असं सांगितलं जातं की हा खंडोबा म्हणजेच खंडेराया. खरा तो आंध्र प्रदेश कर्नाटक प्रांतातील काही हिंदू लोकांचं दैवत आहे आणि विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही लोकांचं कुलदैवत आहे. बहुतेकांच्या कुलदैवतेमध्ये खंडरायाचा उल्लेख असतो आणि खंडोबा हा शंकराचाच अवतार आहे. आणि त्यांनी मणिमल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी शंकरांना हातात खंडा म्हणजे काय, खड्ग, तर खंडा घेतलेला म्हणून तो खंडोबा, खंडेराया असं नाव पडलं. आणि प्रामुख्यानं कुणबी, धनगर या आपण ती मालिका पाहिली असेल जय मल्हार, तर त्यावेळेला ते सगळं त्याच्यामध्ये थोडेसे त्यांनी बदल केलेले असतात,
पण मुख्य म्हणजे कुणबी आणि हे या लोकांच्या जीवनावर आधारित अशी ती जास्त आपल्याला जाणवली होती. मुख्य म्हणजे बानुबाई, तिचे वडील कसे साधे होते. तर हा योद्ध्याच्या स्वरूपात येतो, पिवळ्या घोड्यावर बसून येतो. आत्ता जे वाचलं आपण ते, हाती खड्ग आणि त्रिशूळ घेऊन स्वार आहे. खंडोबाला कर्नाटकातील मेलारलिंगा आणि आंध्र प्रदेशात तेलुगू भाषेत मल्लणा म्हणतात. मल्लणा. महाराष्ट्रात कर्नाटकात खंडोबाची 12 मंदिरं आहेत. तेव्हा ते पाहिलं होतं की तिकडे त्यांचं लग्न दाखवलं होतं. आणि येळकोट जय मल्हार असा त्याचा जय जयकार केला जातो, की तळी भरणे जो प्रकार म्हणतात तो त्यावेळेला बोललं जातं. आणि खंडोबाच्या महाराष्ट्रात पुण्याहून जवळ असलेली जेजुरी सगळ्यांनी पाहिली असेल. भव्य विस्तीर्ण मंदिर आहे. पायऱ्या खरं 325च आहेत, पण 9 लाख दगड वापरल्यामुळं 9 लाख पायाची जेजुरी असं म्हणलं जातं. तर पाया म्हणजे तो पायऱ्या. आणि आवारात 4 दीपमाळा आहेत. भैरवगणांची, देवदेवतांची मंदिरं आहेत. गडाखाली बाणाईचं मंदिर, तिचं नेहमी खाली मंदिर असतं. आमच्या इथे पण देवगड म्हणून छोटंसं गाव आहे, पण तिथे छान असं मंदिर आहे. किंवा आम्ही तिकडे नाशिकच्या रस्त्यावर कऱ्हेघाट म्हणून आहे, तिथे पण एक मंदिर आहे. गावामध्ये एक संगमनेरला पण मोठं मंदिर आहे. आणि इथे आमचं जे मी सांगितलं की 12 मैलावर असं 10 मैलावर रेवडी म्हणून गाव आहे. पालीचा खंडोबा, असे अनेक ठिकाणचे खंडोबा प्रसिद्ध आहेत. तर खंडोबाच्या आणखीनही काही पत्नी असल्याचं दंतकथा असतात, पण म्हाळसा ही त्याची मुख्य पत्नी. आता सण सोहळे जत्रा समारंभ हे साजरे करण्यामागं काहीतरी आनंद असतो, त्याचा उद्देश असतो. खूप लोक एकत्रित येतात, देवाच्या नावाचा जल्लोष करतात. ही एकत्रित येण्याची एक आपल्याकडची चांगली संधी आहे. आणि मार्गशीर्षातल्या चंपाषष्ठीला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर काही जणांना माहिती पण नाही. आज ज्या आम्ही त्या नुगा थेरपीच्या इथे गेलो होतो, तर ते म्हणे उद्या काहीच नाही आहे, उद्या सुट्टी आहे म्हणून आपण एन्जॉय करायचं आहे. आणि म्हणलं सुट्टी कसली, उद्याचा सण मोठा असतो मल्हारी मार्तंडाचा, आणि खूप लोकांचं ते कुलदैवत आहे. बरेच जण सगळीकडे जातात. तर मग त्याला बेल भंडारा व्हायचा असतो. पिवळं हळद जी आहे त्याला भंडारा म्हणतात. आणि खोबरं आणि त्याचे तुकडे करून तो येळकट जे मल्हार असं कपाळाला वगैरे लावत असतात, माहिती असेल तुम्हाला. तर संपूर्ण देऊळ हे भंडाऱ्याचंच असतं. आणि भंडाऱ्याच्या उधळण्यानं सगळं ते सुवर्णासारखं पिवळं दिसतं. जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं. आणि या जत्रेत अनेक जमातीचे लोक झेंडा वगैरे घेऊन येतात. त्यांच्या काठ्या या ह्याच्यावर शिखरावर टेकवतात. आणि खंडोबाच्या नावानं सोडणाऱ्या ज्या बायका असतात त्यांना मुरळी म्हणतात. आणि जे पुरुष असतात त्यांना वाघ्या म्हणतात. ते वाघ्या मुरळी असं तुम्ही ऐकलं असेल खूप जणांनी. आणि उत्सवाच्या दरम्यान त्या वाघ्या मुरळीचं नृत्य असतं. खंडोबाचं नवरात्र आता आपल्याला अनुभवतोच आहे. प्रतिपदेपासून मार्गशीर्षातल्या षष्टीपर्यंत असतं. ज्यांचं खंडोबा हे कुलदैवत आहे त्यांच्याकडं मूर्ती किंवा टाक असतो. आणि या नवरात्रात त्याचा अभिषेक पूजा असं रोज केलं जातं. षष्टीच्या दिवशी कुळधर्म असतो. लोकांना जेवायला बोलवतात. देवाला रोडगा म्हणजे आता काही जण म्हणतात ज्वारीची, पण खरी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे त्याचं लाडकं जेवण आहे, प्रिय. म्हणजे जसं आपला वाढदिवस असला की आपल्या आवडीचं करतो आपण, तसं त्या खंडोबाला साधं पाहिजे बघा. तो गरिबांचा देव आहे खरं सांगायचं, साध्या लोकांचा. आणि मी मगाशी म्हटलं तसं तळी उतरायची म्हणजे काय, तर तपकामध्ये खोबरं घ्यायचं, विड्याची पानं घ्यायची, सुक्या खोबऱ्याची वाटी असते, हळकुंड असतात, सुपाऱ्या असतात. आणि विषम संख्येत ठेवून तबक असं उचलायचं असतं आपल्या डोक्यापर्यंत. आणि सदानंदांचा येळकोट असं म्हणत 3 वेळा मस्तकाला लावायचं, खाली ठेवायचं. त्याला तळी भरणे असं म्हणतात. आणि या सुक्या खोबऱ्याचा आणि त्या भंडाऱ्याचा प्रसाद सगळ्यांना दिला जातो. तर भंडाऱ्याचं महत्त्व जास्त. तो हातात घेऊन शपथ वाहिली जाते. खंडोबानं जेव्हा मणिमल्ल दैत्यांचा संहार केला तेव्हा त्या दैत्यानं, हे देवा तुझ्या नावी माझं नाव लागू देत. बघा, त्याला मरणाचं दुःख नव्हतं, पण देवाकडून आपल्याला मरण येते, तर तुझ्या नावामध्ये माझं नाव गुंफलं जाऊ देत आणि मला तुझं वाहन होऊ देत असं म्हटलेलं आहे. त्यामुळं
देवाचं नाव मल्लारी. ते आपण अपभ्रंशानं मल्लारी झालं. पण मल्लाचा अरी म्हणजे मल्लदैव दानवाचा, अरी म्हणजे राक्षस. अरी म्हणजे शत्रू. मल्ल हा खरं राक्षस होता आणि त्याचा शत्रू बनला म्हणून हा मल्लारी. मग जागं ठेवण्यासाठी नाही का आदल्या दिवशी छबिना वगैरे निघतो, दिवट्या असतात, मशाली पेटवून जागरण गोंधळ सगळं त्या दिवशी पण चालू असतं. आणि जागरण गोंधळाचं फार महत्त्व आहे. आपापल्या घरी लग्न मुंजी हे कार्यक्रम झाले की हे जागरण गोंधळ करतात आणि त्यावेळेला ही सगळी पद्धत पुन्हा असतेच. तर सगळे भक्त मिळून अपार उत्सव साजरा करतात, आपली सुखदुःख विसरतात आणि नित्याचे व्यवहार समजून बाजूला ठेवून एकत्र येऊन आनंदाची उधळण करणं, असं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. अनेक तीर्थक्षेत्रांचे देवदेवतांचे दर्शन घेतले, पण त्यांनी रामचरणी एकनिष्ठता असल्यामुळं सर्व देवात राम पाहिला. फक्त खंडोबाच नव्हे तर रामरायातही देव पाहिला. म्हणून आपल्याला माहिती असेल, रामराया म्हणजे विठोबाच्या ठिकाणी त्यांना राम दिसायला लागला होता आणि रामाच्या ठिकाणी इतर देव म्हणजे मल्हारी किंवा शंकर सगळे दिसतात. म्हणून जो धनुष्यबाण हाती घेऊन दुर्जनास मारून सृजनाचं रक्षण करण्यास सिद्ध आहे, असा तेथील लोकांचा संदेश आहे. म्हणून ते म्हणतात, दास म्हणे रामदास राम राव, राबतोची खंडेराय किंवा रामतोची खंडेराय, जेथे भाव तेथे देव लक्ष पायी जडलिया. आणि त्यांच्या या सवायातून आपल्याला संदेश मिळतो की हे सगळं एकच आहे. दैवत ही सगळी जरी वेगवेगळी दिसत असली तरी तो एकच आहे. जमलं तर शेवटी आपण ह्याची आरती म्हणूया, नाही तर ठीक आहे. माहिती असेल तुम्हाला, पंचानन हयवाहन सुरभूषित निळा, ती त्यांनी तिथे आरती रचली. खंडा मंडित दंडित दानवलीला, मणिमल्ला मर्दुनिया तो धुसर पिवळा, हिरे कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा, जय देव जय शिव मल्हारी, वारी दुर्जन सुरा भव दुस्तर तारी, जय देव शंख रघुवर स्मरणी जो शंकर निमाला, तो हा मल्लांतक अवतार झाला, या लागी आवडे भावे वर्णीला, रामी रामदासा जीवलग भेटला, जय देव जय शिव मल्हारी. आणि शिव आणि मल्हारी एकच आहेत ना. वारी दुर्जन सुराभव दुस्तर तारी, जय देव जय. किंवा समर्थांनी निंदक अपहारी म्हणजे निंदकांना दूर कर, असंही त्याचे म्हणलेलं आहे. सुरवर संवर दे मज लागी देवा, नाना नामे गाईन ही तुमची सेवा, अगटित गुण गावया वाटत सेवा, फणीवर्षिणला की ती नरपामर केवा, जय देव जय शिव मल्हारी, वारी दुर्जन सुरा भव दुस्तर तारी, जय देव जय. म्हणा सगळे, येळकोट येळकोट जय मल्हार. आणि आपण सगळ्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की अनेकतेत एकता पाहिजे. म्हणून रोज जरी आपण वेगवेगळ्या देवतेचं स्मरण करत असलो, काही उत्सव करत असलो, तरी सगळ्यांच्यामध्ये एकच परमतत्व भरून राहिलेलं आहे. असंच आपल्याला दत्त जन्माच्या वेळेला किंवा दत्ताच्या ह्या आता आठवडाभर सगळ्यांची तीच साधना चाललेली आहे. काल जो आपण पाहिलेलं होतं पसायदानातली ओवी, काय म्हटलेलं होतं आधी, सज्जन कसे संत कसे, ती ओवी फार मला आवडलेली होती. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. सगळीकडंच या कल्पवृक्षांच्या बागा नसतात, पण हे चालते बोलते कल्पतरू म्हणजे सज्जन. आणि चैतन्याचा जो चिंतामणी आहे त्याचे हे गावच्या गाव आहेत, म्हणून त्यांची संख्या वाढू देत काल आपण पाहिलेलं होतं. पण आता अनेक संतांच्या जीवनातले असे प्रसंग मी वाचत होते की त्यांनी या कल्पतरूसारखं किंवा चिंतामणीसारखं कसं काम केलेलं आहे. तर तुम्हाला गुलाबराव महाराज पण माहिती असतील. गुलाबराव महाराजांकडे सुद्धा अनेक लोक यायचे आणि ते काही ना काहीतरी मागणी करायचे
आणि ते म्हणायचे की तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. किंवा अजून एक आत्ता रमण महर्षींचं आहे वाचलं, रामकृष्ण परमहंसांचं वाचलं, की एकदा एका शिष्याला त्यांच्या वाटत असतं की माझ्या घरी काय मुलगा झालेला आहे, तर त्याचं नाव ठेवायला त्या महर्षींनी यावं. आता ते त्यांच्या आश्रमातून किंवा त्यांचे जे वास्तव्याचं ठिकाण होतं त्याच्यातनं कधी बाहेर यायचे नाहीत. पण तो म्हणला होता की तुम्ही आल्याशिवाय मी माझ्या मुलाचं नाव ठेवणारच नाही. आणि म्हणून ते बरोबर त्या नाव ठेवायच्या वेळेला आले. तर सगळ्यांनी विचारलं तुम्ही कसे काय आलात आणि कधी आलात? ते म्हणे मी दिवसभर तर इथेच बसून आहे ना. म्हणजे या लोकांचं वास्तव्य हे त्या भक्ताच्या अंतरंगात असतं आणि तो जिथे आहे तिथे ते कायमच असतं. जसं गुरुचरित्रामध्ये पण सांगितलेलं आहे बघा, गुरुचरित्रात पण सांगितलेलं आहे बघा की 8 शिष्य असतात. तर 8 शिष्यांना वाटतं, प्रत्येकाला वाटतं माझ्या घरीच गुरूंनी दिवाळी दिवशी यावं. तर दिवाळी दिवशी यावं म्हटल्यानंतर प्रत्येकजण हट्ट करतो की माझ्या घरीच या, माझ्या घरीच या. गुरु म्हणतात ठीक आहे, आम्ही तुझ्याच घरी येऊ. आम्ही तुझ्याच घरी येऊ असं म्हटलेलं आहे. आणि ते दिवाळीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी एकाच वेळेला जातात. हे त्यांचं आश्चर्यकारक असं सगळं व्यक्तिमत्व असतं. आणि मग प्रत्येकजण आल्यावर सांगतो गुरुजी माझ्या घरी आले होते, गुरु माझ्या घरी आले होते. आणि शिवाय गावातल्या लोकांना वाटतं की आता आपल्याला भेट नाही होणार, तर ते गावात जिथं त्यांचं वास्तव्य आहे तिथंही राहिले होते गाणगापुरी. आणि त्यामुळं हा एक त्यांना मिळालेला सगळा दैवी देणगीच असते. आणि त्यामुळं ते सगळ्यांच्या मनाचं समाधान करतात. पण काही वेळेला त्यांना थोडंसं कठोर व्हावं लागतं. म्हणून एका गुरूंच्याबद्दल सांगितलेलं आहे असं की ते दिवशी म्हणतात की ज्याला जे हवं आहे त्याची मागणी करा. आजचा दिवस आहे म्हणे, तो पाडव्याचा किंवा कुठला दिवस होता, तुम्ही ज्याच्यावर हात ठेवाल ती गोष्ट तुम्हाला मिळेल. आता हल्ली अशा वस्तू काही ठेवतात, मग त्याच्यावर हात ठेवला जातो. तर ज्यांनी जी मागणी केली त्यांना ते सगळं मिळालं. आता एका माणसाला मुलगा हवा होता, त्याला मुलगा मिळाला. मुलगा झाला त्याला. मुलगा झाल्यानंतर त्याचं नाव ठेवायच्या वेळेला त्यांनी ह्यांनाही बोलवलेलंच होतं, पण त्यांनी काय केलं, एका ब्राह्मणाचा अपमान केला आणि त्याला अद्वा तो बोलला. ते तिथं आले त्याच्या घरी, पण ते तिथलं पाणीसुद्धा प्राशन केलं नाही. ते म्हणले पाणीसुद्धा पिणार नाही. का? तर तू त्या ब्राह्मणाचा अपमान केलेला आहेस. तर ब्राह्मण ही काही जात किंवा हे नाही समजायची. जो ब्रह्मजानाती ती ब्राह्मण. तर म्हणे आज तुझा मुलगा आज जन्माला आलाय, आजच्या आज मरण पावेल. एवढे पण ते कठोर होतात. आणि तसंच झालं. काही कारण नसताना तो मुलगा गेला. मग दुसरे दिवशी म्हणजे पुन्हा त्याला फार वाईट वाटलं. मग परत तो आला, काही दिवसानंतर आला आणि म्हणे आता काय परत तुला मुलगाच पाहिजे असेल? म्हणे हो गुरु, मला मुलगाच पाहिजे. ते म्हणतात होईल, पण त्याला अमुक नाव ठेवायचं. आणि मग त्यांनी त्याला सांगितलं. मग वर्षांनी पुन्हा त्याला मुलगा झाला, पण त्याच्या आचरणात सगळा बदल झाला. आता असा बदल घडवून आणण्याचं काम हे संतच करू शकतात. काल मी तुम्हाला कल्पतरूची गोष्ट सांगितली होती की जर समजा ब्रह्मराक्षस चालन, भूत चालन, मला खाऊन टाकलं, तसा तो कल्पतरू खरंच भूत येऊन त्याला खाऊन टाकणार. आता ह्या संतांनी जरी भाकीत, कारण त्यांना पुढची भाकीत तर सगळी माहिती असतात, त्रिकालज्ञ असतात हे. त्यामुळं काल काय घडलेलं आहे, उद्या काय घडणार आहे आणि आज आत्ता काय चालू आहे हे सगळं त्यांना माहिती असतं. तसं त्या मुलाचा मृत्यू होणार आहे हे त्यांना आधीच माहिती होतं. पण त्याला निमित्त झालं, त्यांनी त्या ब्राह्मणाचा शाप म्हणा किंवा त्याच्या अपमान केल्यामुळं. पण पुन्हा त्याला पुत्रप्राप्ती होण्याचं काम हे सुद्धा तुम्ही म्हणाल म्हणजे काय असे गुरु म्हणजे हे हल्ली काही वेगळे निघालेले प्रकार, तसा प्रकार नाही आहे हा. तर असे जे गुरु आहेत की जे चिंतामणी आणि अगदी कल्पतरूसारखं सगळ्यांना वाटतात, तर त्यांच्या बागाच्या बागा आणि गावची गावं तयार व्हावी. म्हणून तर ज्ञानदेव बघा आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतात, हरिपाठ आपला झाला शिकून,
संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. त्यांच्या पंथावरच हा श्रीपती आपल्याला समजतो. वेगळा श्रीपती आपल्याजवळ यायची गरज नसते. आणि लहानपणापासून आपण एक श्रद्धा ठेवण्याचं मुलांवर शिकवावं. काल माझी एक विद्यार्थिनी आपल्या वर्गामध्ये आहे, ती सांगत होती की तानबाळ आहे आता तिचं नात. तर ती म्हणे रोज आम्ही ज्ञानेश्वरांचा फोटो तिला दाखवतो आणि तो बघितला की तिला आनंद होतो. ती आता सासरी गेल्यावरही ती तिला सांगते की तू रोज तो दाखवतेस ना फोटो? म्हणे हो दाखवते. मुलांवर संस्कार बालवयापासून, बाल म्हणजे अगदी बालपासून करायला पाहिजेत. म्हणजे त्यांना ह्या चांगल्या सगळ्या गोष्टी समजत जातील आणि आपल्या संस्कृतीचं जसं संरक्षण होईल तसं आपलं स्वतःचं पण संरक्षण हे त्याच्यातून होत असतं. आता तुकोबाराय काय म्हणतात, ते स्वतःसाठी काही मागतात का? हो नाही. तुकोबाराय काय म्हणतात, न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो. किंवा आपल्याकडं भगवंतांनीच म्हणलेलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भागवतातही याच अर्थाचे किती वेळा श्लोक आलेले आहेत, किती वेळा, की धर्माचं संरक्षण, सज्जनांचं रक्षण आणि अधर्म जिथे चालला असेल त्याचा नाश करणं किंवा अधर्म करणाऱ्यांचा नाश करणं, त्यासाठी मी प्रत्येक युगात किंवा काही काळानंतर जन्म घेणार म्हणजे घेणारच. म्हणून हे सगळे संत सज्जन जे आहेत ते अधिक प्रमाणात वाढू देत असं सांगितलं होतं. आता चंद्र वास्तविक कसा असतो, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. चंद्र कसे पाहिजेत, अलांछन, ज्याला डाग नाही तसे. मार्तंड कसे पाहिजेत, म्हणजे सूर्य कसे पाहिजेत, तापहीन पाहिजेत, म्हणजे ताप न देणारे पाहिजेत. आणि ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. तर असे हे उष्णतारहित मार्तंड आणि लांछनरहित चंद्रमा असे जे सज्जन आहेत ते नेहमी सगळ्यांचे सोयरे व्हावेत. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ते सज्जन सगळ्यांचे सोयरे होऊ देत, नातेवाईक होऊ देत. म्हणजे चंद्राप्रमाणे आता जसं सांगितलं की काही ठिकाणी काही वेळेला ते मार्तंडासारखे असतात. ताप थोडासा वाईट वागलं तर त्याला ते थोडंसं देतात चटका, पण त्यांच्या मनामध्ये दुःख देणं नसतं, तर सुधारणं असतं. आणि म्हणून अशांची असे सगळे सज्जन सगळ्यांचे सोयरे होऊ देत. चंद्रामध्ये आल्हादता आहे, शीतलता आहे, दुसऱ्याला प्रकाश देणं आहे, कलेकलेनं कमी होणं आहे, कलेकलेनं वाढणं आहे. तरी तो चंद्र काय रडत बसतो का? त्याच्या कला कमी झाल्यावर नाही, वाढल्या म्हणून काही तो अहंकार दाखवतो का? नाही. तसं उदय अस्त होणं, दाहकता नसणं, हे दाहकता असणं हे सूर्यामध्ये आहे. पण त्याच्याने तो कधी खचून गेलाय का? आता मला जावं लागणार हो अस्ताला, आजची वेळ झाली. आपलं कसं असतं, अगदी आपल्याला काही करायची वेळ आली की आपण म्हणतो नाही हो, मनात नव्हतो, पण आता जावंच लागणार आहे आम्हाला. अशी जी भाषा असती ती त्या चंद्र सूर्यांजवळ नाही आहे. आणि तसेच हे जे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आपण म्हणतो, देहकष्टविती उपकारे किंवा भूतांची दया हे भांडवल संता, आपली ममता नाही देही. स्वतःची ममता आहे का त्यांना? नाही. भूतांची दया, प्राणीमात्रांची दया हे त्या संतांचं भांडवल असतं. आणि म्हणून तुका म्हणे सुख पराविये सुखे, अमृत हे मुखे स्रवत असे. सगळ्यांमधला गुण जो आहे तो या संतांनी घेतलेला असतो. तर संतांसंबंधी ती 2 मागणी मागितली आणि उरलेल्या चरणामध्ये आता काय परत ते म्हणतात, ते पुढची ओवी फार ती पण चांगली आहे. आपल्याला थोड्याशा स्वरूपानंदांच्या ओव्या बघू, ज्या काल केलेल्या आहेत ते. सदा सर्व काळ सर्वत्र या जगी, भूतमात्रा लागी भेट देवो,
चिंतामणीचेच गावजे सजीव, बोलते अर्णव अमृताचे, चालते बोलते कल्पतरुद्यान, साच अलंचन अलांछन चंद्र मेजे. तापहीन भानू ऐसे साधू संत, सदा आवडत सर्वान लागी, सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोक, नित्य भजो एक ईश्वराते. आणि जगी झाला विशेषे करून, ग्रंथ हा जीवन जया लागी, इह परलोक भोगांवरी जय, तया प्राप्त होय ऐसे हो. आता पुढची ओवी घ्यायची आपल्याला. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित. काय म्हणतात? सर्व सुखी. किंबहुना, अधिक काय सांगायचं? किम म्हणजे काय, बहुना म्हणजे अधिक. अधिक काय सांगायचं? सगळे लोक, विश्वातले सगळे लोक सुखी होऊ देत, आणि पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, आणि संपूर्ण विश्वाचे ते गुरु होऊ देत. किंवा प्राणप्रिय सद्गुरू तुम्ही आहात, तर तुम्ही सगळ्या विश्वाचे गुरु व्हा. भजी जो आदिपुरुषी अखंडित. आणि सद्गुरू कसा आहे? तर तो आदिपुरुष जो परमात्मा आहे, आदिपुरुषाची अखंडितपणे सेवा घडू देत. म्हणजे सगळ्या लोकांना सुख मिळू देत, सगळ्यांना संतुष्ट सगळेजण होऊ देत, आणि त्यांच्याकडून आदिपुरुषाची, आदि ख म्हणण्याची पद्धत आहे. पुरुखी म्हणजे पुरुषी. आदिपुरुष कोण आहे? आदिपुरुष परमात्मा. तर त्या आदिपुरुषाची अखंडितपणे सेवा त्यांच्या हातून घडू देत. दुसरं काही करा नका करू, पण निदान भगवंताची सेवा करा. आता तेच मगाशी सांगत होते तसं गुलाबराव महाराज म्हणजे संतांची जी संगती आहे ना, त्याच्याबद्दल खूप सांगितलेलं आहे की फक्त त्यांचं कीर्तन ऐकणं किंवा प्रवचन ऐकणं, त्यांना पाहणं, त्यांच्या ह्याच्यात काही काळ राहणं, एवढंच अभिप्रेत नाही आहे. तर जसं आता निवृत्ती तर स्वतःचे भाऊच होते, ज्ञानाचे भाऊच होते, पण ते अखंड त्याची सगळी सेवा करत होते. तसंच जे असे काही चांगले गुरु असतात, त्यांचे शिष्य, आता समर्थांचे शिष्य बघा, कल्याण, सगळे इतके मन लावून करायची सगळे सेवा, पण सगळ्यात श्रेष्ठ होता तो कल्याण होता. तसं गुलाबरावांचे बाबा महाराज म्हणून होते, आणि ते पण त्यांची सेवा सतत करायचे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. त्यामुळे त्यांना पुढचा उत्तराधिकारी म्हणून व्हायला मिळालेलं होतं. तर भजी जो आदिपुरुषी, आदिपुरुषाची सेवा करा नका करू, पण संतांची सेवा ही आदिपुरुषाचीच सेवा आहे. आणि ते जरी जन्माला आलेले असले तरीसुद्धा त्यांनी परमात्म तत्व जाणलेलं असतं, ते एकरूप झालेले असतात. म्हणून त्यांनी म्हटले की त्यांच्याकडून म्हणजे जे सेवा करतील त्यांच्याकडून आदिपुरुषाची अखंड सेवा घडू देत. अशी ही 99वी ओवी. आणि 1800वी ओवी आहे. किती वेळ आहे अजून? आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. ग्रंथोपजीविये, ग्रंथावर उपजीविका ज्यांची चालते. सद्गुरू रायांना अजून एक गोष्ट ते म्हणतायत की ज्यांची धर्मग्रंथावर उपजीविका चालते अशा संत सज्जनांचं जीवन विशेषी लोकी इये. ह्या लोकामध्ये त्यांचं जीवन हे विशेष घडू देत. त्यांच्या विशेष आणि दृष्टादृष्ट विजयी होवावेज. दृष्ट म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या, आणि अदृष्ट म्हणजे पूर्वजन्मीचं जे काही आहे. तर या सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त होऊ देत, त्यांच्या मनोकामना सगळ्या पूर्ण होऊ देत. दृष्टादृष्ट विजये होवावेजी म्हणजे या ग्रंथाच्या सहवासात
सगळ्या भोगांवर त्यांना विजय मिळवून आत्मिक आनंदाच्या प्रवासाला निघताना दृष्टभेट प्रत्येकाची होऊ देत किंवा भगवंताची भेट होऊ देत. कारण गीता हा जीवन ग्रंथ आहे. याची खूणगाठ मनात असली की धर्माधर्माच्या सगळ्या गाठी निर्गाठी सुटतील. म्हणून या ग्रंथाच्या सहवासात आपल्या मनोकामना सगळ्या पूर्ण होतील. म्हणून ग्रंथोपजीवी आहे. आता उपजीविका म्हणजे आपण ग्रंथ घेऊन काही विकायला नाही बसणार आणि त्याचे पैसे घेऊन उपजीविका असा अर्थ नाही घ्यायचा. तर जो जीवन जगतोय पूर्ण ग्रंथावरच जगतोय, ग्रंथात सांगितले तसं करतोय. आपण जे म्हणतो एकतरी ओवी अनुभवावी, दिवसाकाठी काहीतरी आपण करायला पाहिजे. काहीतरी म्हणजे विश्वात्मक देवा किंवा परब्रह्मस्वरूप गुरुराया ह्या मृत्यू लोकात विशेष करून मराठी भाषेत गीतेचं तत्त्वज्ञान, त्यातील सिद्धांत, साधना, अनुभूती यांना विस्ताराचं विवरण करणारा किंवा विशद करणारा हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ ज्यांनी जीवनाचा सर्वस्व मानलेलं आहे, अशा या ग्रंथाला नित्य पठणात ठेवून त्यात सांगितलेल्या सिद्धांतांना बुद्धीमध्ये निश्चयात्मक धारणा करून विविध अध्यायात सांगितलेल्या आत्मानुभूतीमध्ये प्रत्यक्ष प्रमाणाहून अधिक अशी निसंशय श्रद्धा ठेवून ठिकठिकाणी सांगितलेल्या सगळ्या साधना बघा, 6व्यात वेगळी, 18व्यात वेगळी, 12व्यात वेगळी, परब्रह्म अक्षरब्रह्माची 8व्या अध्यायात, 17व्या अध्यायात सगळे त्रिगुण, असं 14व्यातही गुणातीत व्हायला सांगितलं. जे प्रत्येक अध्यायात जे जे सांगितलेलं आहे ते त्यांना प्रिय होऊन तेच त्यांचं जीवन होऊ देत. नाही तर माझी सगळी गीता पाठ आहे, पूर्ण 18 अध्याय, मला बक्षीसही मिळालं, शंकराचार्यांच्या हस्ते मिळालं, हे तर अभिमानाची गोष्ट आहेच. उपजीविका याचा अर्थ त्याच्यानुसार जगणं, त्याच्यावर पैसे कमवणं नाही आहे. आणि अशी त्यांची साधना सिद्धीस नेऊन त्यांना जीवनमुक्तावस्था किंवा तुर्यावस्था प्राप्त होऊ देत, ज्याच्यामुळं त्यांचं संचित प्रारब्ध क्रियमाण सगळं संपून जाईल आणि मृत्यूपंथावर किंवा मृत्यूपथावर मृत्यूपर्यंतच्या सगळ्या भोगांवर त्यांना विजय प्राप्त होईल. म्हणून म्हणलेलं आहे दृष्टादृष्ट विजय, जे आत्ता दिसतंय ते आणि जे दिसत नाही ते, पूर्वीच्या जन्मीचं आणि पुढच्या जन्माचं किंवा पुढील भविष्यातलं, हे सगळं त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत. आता शेवटचीच ओवी आहे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. विश्वेश्वर आहे हा गुरुराय. म्हणजे काय आहे? परमेश्वर, विश्वात्मक देव आहे. आणि म्हणून येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. पसावर दानाचा आहे ही मागणी आहे, पसावरच मागितलेलं आहे. आणि येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. तर यात वरदानामुळं ज्ञानदेव सुखी झाला म्हणतायत. म्हणजे मला सगळं मिळालं, मी जी मागणी केली या विश्वासाठी मागणी केलेली आहे आणि ती सगळी माझी मनोकामना पूर्ण होऊ देत. आता काहीच ज्ञानदेवाला ते म्हणतायत. वाघ्या ज्ञानं संतुष्ट झालेल्या विश्वात्मक परमेश्वरानं आशीर्वाद देत ज्ञानदेवाला म्हटले, तू जे पसायदान मागितलेस ना, ते साऱ्या विश्वाचं मंगल चिंतणारी ही जी विश्व प्रार्थना केली आहेस ना, ती तुझ्या अत्यंत शुद्ध अशा अंतःकरणात सदैव वास्तव्य करून असणाऱ्या या विश्वकल्याणाच्या ज्या भावना आहेत ना, त्या तू सगळ्या प्रगट केल्यास आणि त्या सगळ्या त्या पूर्ण होऊ देत. तुझ्या या अक्षरामधून, अमृतासारख्या अक्षरामधून हा गीतार्थ तू प्रगट केलेला आहेस, ते हे सगळ्यांना हे सगळं प्राप्त होऊ देत. सोमवारच्या तासाला अधिक बघूयात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला
लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी। आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। आता आपण असं घाईघाईत थोडंसं शेवटच्या 2 ओव्यांना थोडी घाई झालेली होती, पण शेवटचे जे म्हणतायत तेवढ्या स्वरूपानंदांच्या ओव्या हे करूया। तापहीन भानू ऐसे साधू संत सदा वडोत सर्वान लागी। सर्व सुखी पूर्ण होऊनी त्रिलोक नित्य भजो एक ईश्वराते। आणि जगी झाला विशेषे करून ग्रंथ हा जीवन जया लागी। इह परलोक भोगांवरी जय तया प्राप्त होय ऐसे हो। तेव्हा श्री विश्वेश सद्गुरु निवृत्ती संतोषोनी चित्ती म्हणे ऐसे। शेवटचे जे आहे ते विश्वेश्वरांनी म्हणलेलं आहे, सद्गुरुरूपी विश्वेश्वरानं। दानप्रसाद हा होईल निभ्रांत आता राहे स्वस्थ ज्ञानदेवा। करोनी श्रवण ऐसे वरदान ज्ञानदेव पूर्ण सुखी झाला। कलियुगा माझी महाराष्ट्र प्रांती गोदावरी तिटी तटी दक्षिणेस। अनादि जे एक त्रिलोकी पवित्र असे पुण्यक्षेत्र पंचक्रोश। जेथे जगदंबा महालया राहे चालक जी आहे जगाचिया। तेथे सकलही कलांचे आगर रम्य अलंकार यादवांचा। या पुढच्या ओव्या घेऊन टाकते। पृथ्वीपती थोर रामदेव राजा पोषितसे प्रजा नीती न्याये। तेथे आदिनाथ परंपरोद्भूत निवृत्तीचा सूत ज्ञानदेव। सूत म्हणल्यावर का बंधू नाही म्हणलेलं। तेणे गुरु कृपे गीतेवरी आज मराठीचा साज चढविला। श्रीहरी पार्थाचा संवादो जो भला भारती रंगला भीष्म पर्वी। असे जो आज साचार उपनिषद सार शास्त्रांचे माहेर सकळही। जया सरोवरी नित्य निरंतर करीती विहार परमहंस। जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानदेव।